नमस्कार मित्रांनो, तुमचा भाऊ आज उठला होता 3:15 वाजता उठला होता. याचं कारण होतं की आज आम्हाला जायचं होतं, मम्मीला घेऊन मला जायचं होतं तुळजापूरला जायचं म्हणलं की लगेच आंघोळ वगैरे केली. म्हणलं पुन्हा तिथं जाऊन कुठं करता काय करता. मग गेलो गाडीपाशी, गाडी वगैरे धुकं वगैरे पडलं होतं, मस्त थोडी ओली झाली होती, चकाचक केली, गणपती बाप्पाचं नाव घेतलं आणि गाडीला स्टार्टर दिलं. तसं तर निघालो नव्हतो, लगेच मम्मीचं आवरत होतं, पण म्हणलं गाडी वगैरे आपलं चालू वगैरे होती, गरम करावी थोडीशी म्हणलं, त्यामुळे गाडी वगैरे चालू करून घेतली. मम्मी आली आणि आम्ही निघालो मस्तपैकी. दिवस वगैरे उजळला होता. कसं असते, आपलं काम नाईटचं असते, त्याच्यामुळे दिवसभर झोपलेलो असतं. असं कधीतरी एका दिवशी सकाळी उठलं ना, थोडं फ्रेश वाटतं आणि भारी पण वाटतं. मग तिथून पुढे गेलो, भूक लागली होती, मला पण नाश्ता करायचा होता. म्हणलं मम्मीला, म्हणलं हॉटेल जयशंकर दिसतंय, म्हणलं थांबवा आत, म्हणून इथं जरा गाड्या वगैरे जास्त होत्या. मग तिथून गेलो आणि आपण काय पुण्यामध्ये तर कधी पुरी भाजी खात नाही, मग तिकडे म्हणलं पुरी भाजी खाऊन बघू, एकदा टेस्ट बघू जरा. म्हणलं चला ठीक आहे, इकडं तिकडं अशी तशीच होती, चव पण थोडी चांगली पण होती थोडी. मग तिथून शेवटी पोहोचलो तुळजापूरला गाडी लावली पार्किंगला आणि तिथून गेलो रिक्षाने मंदिरापर्यंत. मग तिथून मंदिरामध्ये गेलो तर भरपूर गर्दी, बाप रे बाप. त्या दिवशी काहीतरी दिवस होता तो, त्यामुळे एवढी गर्दी होती. मग आम्ही पण बाह्य दर्शनच घेतलं, कारण बघा तुम्ही, बाहेरच एवढी गर्दी, आतमध्ये तर भरपूर गर्दी होती. मग तिथून दर्शन वगैरे झाल्यानंतर मम्मी म्हणली की आता येरमाळ्याला नको, बाळ्याला जाऊ आपण, कारण मम्मी बरेच दिवस झालं, आमचं कुलदैवत खंडोबा आहे ना, तर त्या खंडोबाला गेली नव्हती. मग तिथून आम्ही गेलो श्री क्षेत्र खंडोबा बाळे येते, तिथं काही गर्दी नव्हती एवढी. मग त्याच्यामुळं पटपट दर्शन झालं आमचं. एक जवळपास 15 ते 20 मिनिटं, 20 मिनिटात दर्शन झालं. मल्हारी माझा श्री क्षेत्र बाळे. मग तिथून दर्शन वगैरे झाल्यानंतर मग निघालो, एक्सप्रेसवे धरला, सोलापूर हायवे धरला, निघालो सण करत. थोडंसं जेवण वगैरे झालेलंच होतं आमचं आधीच. मग तिथून